मुख्य म्हणजे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा जो कार्यक्रम आहे, जो प्रस्ताव आहे, तो मान्य झाला. ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. शिवसेना ही भूमिपुत्रांच्या संघर्षातून निर्माण झालेली संघटना आहे. त्याच्यामुळे भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील यांचं नाव, श्रमिकांच्या नेत्याचं नाव त्या विमानतळाला देणं हा सर्व महाराष्ट्रातील भूमिपुत्रांचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या भूमिपुत्रांच्या लढ्याचा सन्मान आहे. दिबा पाटील यांच्या नावाला मंजुरी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं केलं आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. नंतर सरकार आमचं राहिलं नाही. पण ह्या कार्याला उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सरकारचा फार मोठा हातभार लागला, ज्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि आम्ही या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचं स्वागत करतो. आता एक एवढीच मागणी आहे, मुंबईच्या विमानतळावर, मूळ विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जे ओळखलं जातं, त्या विमानतळाची ओळख पुसली जाऊ नये. छत्रपतींच्या नावानं ते आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या विमानतळ परिसरात आणि विमानतळावर आतापर्यंत शिवसेनेनं भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या. तिकडे भूमिपुत्रांचा आवाज राहिला. नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांच्या नावानं गरबा खेळला जाऊ नये. तिथेही भूमिपुत्रांना, मराठी माणसांना सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्यात, ही आमची मागणी कायम राहील. तसं जर झालं नाही तर मात्र संघर्ष होईल.